आज मी तुम्हाला नेणार आहे खूप सुंदर अशा जागेवर। तर मी आता आहे CST स्टेशनला आणि CST स्टेशनच्या शेजारी असलेल्या या BMC बिल्डिंगच्या समोर हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस। तर आज आपण आतून बघणार आहोत हे ऑफिस कसं आहे। जेवढं सुंदर हे बाहेरून आहे तेवढंच सुंदर हे आतून सुद्धा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सोबत सबस्क्राइब करून जावा। नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव। स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलेलो आहे CST स्टेशनला आणि CST स्टेशनच्या शेजारी असलेल्या BMC ऑफिसला भेट देण्यासाठी। तर माझ्या पाठीमागे हे आहे CST स्टेशन। स्टेशनच्या बाजूला आहे ही खूप प्राचीन काळातली बिल्डिंग, हे आहे BMCचं हेड ऑफिस। तर ही बिल्डिंग फ्रेडरिक विलियम स्टीवन यांनी 1884ला तर या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं। जवळपास या बिल्डिंगला आता 140 वर्ष झाली, तरी सुद्धा ही बिल्डिंग एकदम व्यवस्थित अवस्थेत आहे। त्या टायमाला जवळपास 10 लाख असा खर्च आलेला या बिल्डिंग बांधण्यासाठी। अजून सुद्धा इथे डागडुजीचं काम चालू आहे आणि ही अशी वेल मेंटेन करून ठेवलेली बिल्डिंग आहे। तर हा आहे मेन एंट्रन्स या बिल्डिंगचा आणि समोरच एंट्री केल्यावरती आपल्याला स्टेअरकेस दिसतात। खूप सुंदर असं याचं इंटिरियर आहे आणि इथे आल्यावरती आपण असं फॉरेनला आहे असं वाटते। समोर शिवाजी महाराजांची पेंटिंग बनवलेली आहे आणि एंट्रन्सला 2 विंग लायन आपलं स्वागत करतात आहेत। खूप सुंदर असं याचं आर्किटेक्चर आहे। तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आहेत। हे ग्राउंड फ्लोअर आहे आणि इथून फर्स्ट फ्लोअरवरून ही अशी अप्रतिम अशी बिल्डिंग दिसते। हे जे घुमट आहे ह्याला सोन्याची नक्षी केलेली आहे। हा समोर आहे तो तांब्याचा लॅम्प आहे, कॉपरचा लॅम्प आहे हा, आणि तेव्हाच्या काळातला म्हणजे 140 वर्षापूर्वीचा हा लॅम्प आहे। आणि हे समोर फर्निचर आहे तेही सुद्धा त्या काळाचं आहे। ही फ्लोरिंग आहे, ही फ्लोरिंग लंडन वरून मागवलेली आहे स्पेशल या बिल्डिंग साठी। हा जो जिना आहे हा लाकडाचा जिना आहे आणि या जिन्याला फ्लोटिंग स्टेअर्स बोलतात, कारण का ह्याला सपोर्ट नाही आहे, ह्याला भिंतीमधून सपोर्ट दिलेला आहे। तर या बिल्डिंगला येण्यासाठी भरपूर एंट्री आहेत आणि आता मी इकडे 3 एंट्र्या बघितल्या। तर आपण मेन एंट्री जिथे केली तिकडे आपल्याला दगडांच्या पायऱ्या दिसल्या। आता ही आहे ती लाकडाच्या पायऱ्या आहे तिकडे आणि पुढे अजून आहे ते लोखंडी पायऱ्या आहेत, तेही तुम्हाला पुढे दाखवतो। या लोखंडी पायऱ्या आहेत आणि आता आपण आहे 3rd फ्लोअरला आणि 3rd फ्लोअर वरून बघा किती भारी वाटते।
याचं आर्किटेक्चर एवढं सुंदर आहे ना, बघत राहावं असं वाटतं. पुढे इथे एक छोटं म्युझियम आहे, तिथे आता आपण चाललो आहे आणि इथे पूर्ण माहिती दिलेली आहे या बिल्डिंगबद्दल. ही कोणी बनवलेली आहे, कधी बनवलेली आहे, भरपूर अशी माहिती दिलेली आहे. हा आहे तो मुंबईचा नकाशा आणि हे पुढे आहेत ते आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीवन. तर मी आता दुसऱ्या गेटमधून बाहेर आलो आहे बिल्डिंगच्या आणि आता तुम्हाला ही बिल्डिंग ही बाहेरून जेवढी सुंदर दिसते तेवढी आतूनही सुंदर आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबत सबस्क्राईब सुद्धा करून जावा. अशीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.